नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आता शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. आता हे हेक्टरी 20,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत या ठिकाणी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना या ठिकाणी जे आहेत 20,000 रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी जे आहेत. आता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या लागवडीखालील जमीन धारणेनुसार या ठिकाणी त्यांना मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत 13 मार्च 2024 रोजीचा हा जी आर आहे. आणि या जी आर अंतर्गत बघितलं तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनींच्या 7/12 उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ दिले जाणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतामध्ये धान उत्पादन घेतलेलं होतं आणि त्यांनी ई पीक पाहणीमध्ये धान या पिकांची नोंद केलेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. त्यासाठी त्यांच्या 7/12 या ठिकाणी जे आहेत प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्रांची खात्री करूनच या ठिकाणी हे पैसे जे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार जमा करणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्ही जर धान उत्पादक शेतकरी असाल, तुम्ही जर ई पीक पाहणीमध्ये या ठिकाणी धान या पिकांची लागवड केलेली होती आणि त्या धान या पिकासाठी जे आहे तुम्ही 7/12 नोंद केलेली असाल, तर तुम्हाला प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे या ठिकाणी राज्य सरकारमार्फत मदत दिली जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.